ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. कृष्ण हरी सुख झाले ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवारावे. योगक्षम त्याची जाण धडभारी वाट दावी करी धरून या तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचारुनी. पांडुरंग करू प्रथम मन
संतांच्या त्यांच्या क्रोधाने गतीचा विस्तार बाबाची सद्गुरुदास सदका ओम नमोज्ञानेश्वरा कोणा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी नमोज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्तबाई नमोद श्री त्रिभुवन पावन दत्तया जननी देवाची प्राप्त प्रसंगी आजचे चिंतन विषय करता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण हृदय सम्राट जगमान्य जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातील तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधीतरी असं घडतं, असं कुणीतरी कोणाला म्हटलं असतं माझं आणि आपलं, तरी कधी कधी घडतंय असं की आपण आपल्या जीवनामध्ये माझं कुणाला म्हणावं तर एका उदाहरण द्यायचं ठरलं तर भारत माझा देश आहे असं कधीतरी कधी काळी घडलेलं आहे. शाळेमध्ये मग शिक्षकानं विचारलं हा नकाशा कुणाचा आहे, बऱ्याच मुलांनी असं उत्तर दिलं की हा नकाशा भारताचा आहे. हा नकाशा कुणाचा आहे तर हा नकाशा इंडियाचा आहे. हा नकाशा कुणाचा आहे तर देशाचा आहे. पण कधी कधी असं बोलल्या जातं. पण एका शिक्षकानं एका मुलाला विचारावं, त्या मुलाचं नाव आहे लोकमान्य टिळक. अरे टिळक सांग रे हे नकाशा कुणाचा आहे. टिळक उठून येतात आणि सांगतात हे बाबा हा नकाशा कुणाचा नसून तो माझ्या देशाचा आहे. असंही घडतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझं म्हणण्यामध्ये एक जिव्हाळा आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर त्याला लक्ष्मण रामाला माझं म्हणायचा आणि भरत मी रामाचा असं म्हणायचं. मी रामाचा आणि राम माझा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लक्ष्मण माझा आहे आणि मी रामाचा आहे. भरत मी रामाचा आहे म्हणून भरताला घरी, आणि मी रामाचा आहे म्हणून भरत घरी आहे. पण त्याला पुरावा आहे. माझा म्हणण्यामध्ये ताकद आहे. रामानं म्हणावं ए भरता घरी राय. याचं कारण आहे भरत रामाचं सगळं ऐकतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लक्ष्मणाला शब्द ना शब्द एक वचनी एक बाणी एक पत्नी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा एक शब्दही उल्लंघन करत नाही. तरी पण मी रामाचा नाही माझा राम आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. उदाहरण द्यायचं ठरलं तर भरत भेटीसाठी येतो आणि सांगतो मी इथंच थांबणार जाणार नाही. शेवटी राम पायातल्या पादुका देतात, तो घेऊन जा शासनावर ठेव. आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत कितीतरी वर्ष तपश्चर्या करतात. त्याला 14 वर्ष पूर्ण होतात आणि मग रामाची भरताची भेट होते. पण लक्ष्मणाचं ते नाही. लक्ष्मण म्हटलं मी तुमच्या सोबतच येणार, मी इथं थांबणार नाही तर मरून जाईन. विठ्ठला विठ्ठला. असं पहा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. वारकऱ्याचा विठोबा आहे किंवा तुम्ही पहा माझा विठोबा आणि विठोबाचा मी, त्याला अजून एक पुरावा आहे. ज्ञानोबाचं उदाहरण आहे. साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप सर्वा घटी सुख रूप ज्ञानोबा माझा. संतांना देवालाच माझं म्हटलं गेलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याचा अर्थ असा प्रेमही कसं आहे पहा तुम्ही. आता संसारातलं प्रेम वेगळं आणि परमार्थातलं प्रेम वेगळं. परमार्थातल्या प्रेमाला पाझर आहे, संसारातल्या प्रेमाला पाझर नाही. कधीतरी ती विहीर आटणारी आहे. पण परमार्थातलं प्रेम अखंड अखंड तेवत राहणार आहे. त्या प्रेमाला धोकाच नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर संसारातलं प्रेम इतकं धोक्याच आहे. एक वाक्य आहे त्याला. एका राजाला इतकी जीवाच्या पुढे प्रेम करणारी राणी होती, इतकी आवडायची की त्याच्या सगळ्या वस्तू तो राणीला द्यायचं. काही असं माझ्याकडे संपत्ती आहे धन हे तुझं आहे. एके दिवशी राजाला एक चांगलं सुंदर फळ खायला दिलं एका साधूनं. ते फळ खा आणि तू अमर होशील असं सांगितलं. राजाला असं वाटलं हे फळ मी खाऊ आणि अमर हो तर मग माझी राणी जगणार आहे. आणि माझी राणी राहिली मी गेलो तर काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा हे फळ माझ्या राणीनं खाल्लं तर राणी जगल आणि मी मरल, मला समाधान वाटन. त्यानं ते फळ राणीला दिलं. राणीनं ते फळ घेतलं, सांगितलं महाराज कशासाठी दिलं. ते म्हणले बघ हे मला फळ अमर व्हायचं दिलेलं. जर मी खाऊन मी अमर झालो तू मेली तर मला त्रास होईल. याच्यापेक्षा हे फळ तू खा, तू जगली पाहिजे, मी मेलो तरी चालन. त्या राणीनं ते फळ घेतलं. राणीच्या डोक्यात विचार यायला पाहिजे होता हे फळ माझ्या प्रेमामुळे मला दिलेलं आहे. मग त्या राणीचं प्रेम त्या राजावर खरं नव्हतं. त्यानं ते फळ त्या राणीनं ते फळ घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं. त्या खरारा करणाऱ्यानं ते फळ घेतलं, विचार केला मी अमर होऊ खाऊन, आणि उद्या भांडे घासणारी बाई मिली तर माझं कसं व्हायचं. म्हणून ते फळ त्यानं भांडे घासणाऱ्या बाईला दिलं. त्या भांडे घासणाऱ्या बाईनं विचार केला हे फळ मी खाऊन अमर हो का आयुष्यभर भांडेच घासू. त्याच्यापेक्षा हे फळ जर माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा तरी अमर होईल.
म्हणून त्या भांडे घासणाऱ्या बाईनं हे फळ राजाकडे आणून दिलं. राजालाच कळ नाही कोणत्या बायपासनं फळ कुंकड गेले. हे संसारातलं प्रेम आहे. आणि जे प्रेम आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, परमार्थातलं प्रेम वेगळं आणि संसारातलं प्रेम वेगळं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे उपक्रम चालू केला विठोबा ग्रुपनं, त्या विठोबा ग्रुपचे केलावे तेवढे धन्यवाद आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कीर्तन समोरासमोर ऐकता येत नाहीत, म्हणून ते कीर्तन अशा पद्धतीनं समाजाला प्रबोधन करायचं म्हणून ज्या विठोबा ग्रुपनं हे कार्यक्रम ठेवला त्या विठोबा ग्रुपचे धन्यवाद. इथून पुढे प्रेम कळलं असेल तर एका वाक्यात आहे, कोरोनाच्या काळात सगळ्यांचं प्रेम एकमेकाला कळलं. त्याला पुरावा आहे, माणसापासून माणूस दूर गेला आणि माणसाला माणसाचीच भीती वाटायला लागली. याच्यापेक्षा दुसरं कोणतं प्रेम आहे? याला दोन्ही कारण आहेत. एक, सगळ्यांचे कर्म सगळ्याला भोगावं लागत होते, पण वारकऱ्याचं कर्म वारकरी चुकीत होता. ते वारकऱ्याला कर्म भोगायची फळ आता आलं. कारण कीर्तनापासून वारकरी दूर गेला, संप्रदायापासून वारकरी दूर गेला, मंदिरापासून देव दूर गेला. पण मंदिरातला देव कुठे गेला? तो रस्त्यावर गेला. रस्त्यावर जाऊन काय करायला लागला? एक तर रस्त्यावर जाऊन तो ट्रॅफिकचं नियोजन करायला लागला, लोकांना रस्त्यावर येऊ देत नाहीये. दुसरा एक देव आहे, तो डॉक्टरच्या रूपानं पेशंटची तपासणी करतोय. तिसरा एक देव आहे, मिलिटरीच्या रूपानं सीमेवर लढतोय. असे देव आहेत. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. धन्यवाद. पडिये देहभाव पुरवी वासना अंतिते आपणापाशी नावे. भक्तांच्या वरती असलेल्या निस्सीम प्रेमापोटी भगवान परमात्मा भक्तांच्या सर्व वासना पूर्ण करतात. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञानाचं महत्व सांगितलं. अर्जुना, हे ज्ञान कसं आहे? इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन स्वयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशी शुभात. अशुभापासून मोक्षापर्यंत शुभापर्यंत नेणारं ज्ञान आहे. अत्यंत पवित्र ज्ञान आहे. ज्ञानाचं वर्णन, ज्ञानाची महती अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सहजच ज्ञान प्राप्ती व्हावी अशी जिज्ञासा वासना निर्माण झाली. ते अंतःकरण अर्जुनाचं भगवंताने जाणलं आणि अर्जुन विचारणार होता, तेव्हा हे ज्ञान मला कसं प्राप्त होईल? त्या अगोदरच भगवंताने अंतःकरण जाणून अर्जुनाला सांगितलं. अर्जुना, श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परस्येतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम मचेरणादि गच्छति. अर्जुना, हे ज्ञान असं प्राप्त होतं. अर्थात भगवान अंतःकरणामध्ये बसलेला भगवान परमात्मा भक्तांच्या सर्व वासना, सर्व इच्छा पूर्ण करतात. चिंतिल्या रोकडे मनोरथ असा परमात्मा आहे. देहभावाची भक्ताची वासना असेल तरी परमात्मा पूर्ण करतो. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा वनामध्ये गेलेले असताना, निर्जन वन आहे, एकांत स्थळ आहे, रमणीय असं वातावरण पाहिलं आणि अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली. सुभद्रेची आठवण आल्याबरोबर भगवंताने अर्जुनाच्या मनातलं ओळखलं आणि परमात्मा अर्जुनाला सांगता, अर्जुना, अरे मला तहान लागली, मी पाणी घेऊन येतो, शोधतो इथे जंगलामध्ये पाणी, तू रथामध्ये थांब. दूरवर भगवंताने नजर टाकली तर झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोजवळा. दूरवर कुठेतरी मंदिर असावं, आश्रम असावा. अर्जुना, मी जातो आणि पाणी घेऊन येतो. भगवान दूरवर ते पाणी आणण्याकरता गेले. भगवंताने सुभद्रेचं रूप धारण केलं आणि भगवान सुभद्राहून अर्जुनाच्या समोर हजर झाले. अर्जुन सांगतो, सुभद्रे, तू इथं कशी काय? सुभद्रा सांगते, आपलं दोघांचं शरीर वेगळं आहे पण मन एक आहे. तुमचं मन मी जाणलं आणि त्वरित आले. बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि जेव्हा सुभद्रा जाऊ लागली तेव्हा अर्जुन सांगतो, सुभद्रे, हा अविस्मरणीय क्षण आहे, याची आठवण राहावी म्हणून मी तुला भेट देतोय. आपल्या बोटातली अंगठी अर्जुनाने काढली, सुभद्रेच्या बोटामध्ये घातली आणि सुभद्रा आनंदाने त्या ठिकाणाहून प्रस्थान करते झाली. थोड्या वेळाने सुभद्रेचंच रूप, खरं रूप परमात्म्याने घेतलं आणि भगवान परमात्मा आले. अर्जुनाला पाणी दिलं. पाणी प्राशन केल्यानंतर रथाचा संचालन परमात्मा करत असताना ज्या बोटामध्ये अंगठी आहे तो हात चाबकाचा हात आहे, तो पाठीमागे अर्जुनाकडे करतायत आणि रथ संचालन करतायत. अर्जुन विचार करतोय की ही अंगठी तर आपण आत्ताच सुभद्रेला दिली, इथे आली कशी काय याच्या बोटामध्ये? पण बोलण्याची हिंमत नाही. घरी जावं आणि लगेच सुभद्रेला विचारावं हा अर्जुनाच्या मनात. संध्याकाळी प्रवास संपल्यानंतर जेव्हा महाद्वारामध्ये रथ थांबला, भगवान परमात्मा रथाला जुंपलेले घोडे सोडणार त्या अगोदर अर्जुन रथावरून खाली उतरले आणि महालात जाऊन सुभद्रेला आवाज दिला, सुभद्रे इकडे. सुभद्रा जवळ आली. ती अंगठी कुठे आहे? सुभद्रा सांगते, कोणती अंगठी? अगं ती नाही का? अहो कोणती अंगठी? मी तुला जंगलामध्ये दिली, आपण गप्पा गोष्टी केल्या, जाताना अविस्मरणीय भेट म्हणून तुला मी अंगठी दिली, कुठे?
सुभद्रा सांगते, तुम्ही घरामध्ये आईसाहेबांना विचारा, दासदासींना विचारा, मी घर सोडून महाल सोडून गेलेच नाही, तर अंगठी कसली? मग अर्जुनाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी अंगठी इकडे नाही त्या अर्थी तिकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आले, मान खाली घातली आणि सहजच देवाला विचारलं, देवा ही अंगठी, भगवान सांगता अर्जुना ही तुझी आहे. अर्जुन सांगतो, देवा मग ही अंगठी तुमच्याकडे कशी काय? मी तर सुभद्रेला दिली होती. भगवान सांगतात अर्जुना, अरे हो, मग ती सुभद्रेला दिली. अर्जुनाने ओळखलं आणि अर्जुन सांगतो, देवा तुम्ही सुभद्रेला अंगठी दिली म्हणजे तुम्ही सुभद्रा झालात, तेव्हा तुम्हाला सुभद्रा होता येतं आणि माझ्यासाठी तुम्ही सुभद्रा झालात. भगवान सांगतात अर्जुना, अरे माझ्या भक्तांसाठी मी त्याची पत्नीही होऊ शकतो. पढिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिनावे. असा परमात्मा भक्तांच्या वरती असलेल्या निस्सीम प्रेमापोटी भक्तांच्या समूळ वासना पूर्ण करतो. एवढंच नव्हे, अंतकाळाला आपल्या स्वरूपामध्ये त्या भक्तांना विलीन करून घेतो. जेव्हा सीतामाईचं अपहरण रावणाने केलं, रावण आकाश मार्गाने विमानातून सीतामाईला घेऊन जातोय. पक्षीराज जटायूचं, राम भक्त जटायूचं लक्ष गेलं आणि रावणाकडून सीतामाईला परत रामप्रभूकडे आणावं, ताब्यात द्यावं याकरता जटायूने विनंती केली, पण रावणाने ऐकलं नाही. दोघांचं घनघोर युद्ध झालं. कूटनीतीचा वापर रावणाने केला. युद्ध करत असताना रावणाने पाहिलं जटायू आपल्याला असह्य आहे, आपल्याला आटोपणार नाही. तेव्हा रावणाने जटायूला विचारलं, जटायू सांग, तू रामाचा भक्त आहे, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात आहे? जटायूने खरं सांगितलं, रावणा माझ्या प्रभूचं तू मला स्मरण करून दिलं, त्याची आठवण करून दिली आणि शपथ घातली, माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. जटायूने विचारलं, रावणा तुझं मरण कशात आहे? रावणाने कूटनीती वापरली, असत्य बोलला आणि रावण सांगतो, माझ्या पायाच्या अंगठ्यात माझं मरण आहे. जटायूने रावणाचा पायाचा अंगठा तोडण्याकरता उंच भरारी मारली आणि पायाचा अंगठा तोडण्याकरता आला. सावध असलेल्या कूटनीतीचा वापर केलेल्या रावणाने आपल्या हातातल्या खडगाने जटायूचे दोन्ही पंख छाटले. रक्ताच्या थारोळ्यात तो जटायू आणि पडलेला आहे, कोसळलेला आहे. हे राम, फक्त अंतःकरणामध्ये एकच वासना आहे की माझा हा भाव, माझा हा विचार, माझा हा निरोप मी भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला पोहोचवेल, तोपर्यंत मी कुडीतले प्राण जाऊ देणार नाही, प्राण टिकून ठेवणार. रामाचं चिंतन चालू आहे. रामप्रभू आणि लक्ष्मण हे सीते करत प्रवास करतायत. रामप्रभूच्या कानावर आपल्या भक्ताचा आर्त स्वर आला आणि रामप्रभू धावत त्या स्थळावर गेले तर दिव्य काय महाकाय पक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे, तोंड कोरडं पडलेलं आहे, कासावीस झालेला आहे. रामप्रभूने त्याला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं, अंगावरून हात फिरवला आणि दयाळू असलेला परमात्मा त्या जटायूला विचारतो, जटायू अरे कोणी केली तुझी अशी अवस्था? कोणी केला असा तुझ्याशी दुर्व्यवहार? जटायूच्या डोळ्यातून अश्रू आले आणि जटायू सांगतो, देवा जे झालं असेल ते माझं केल्या कर्माप्रमाणे, केले कर्म झाले तेची भोगा आले. देवा माझं केलं कृतम कर्म, माझं मागचं केलेलं कर्म असेल ते मला भोगायला आलेलं आहे. पण देवा सीतामाईला रावण या दिशेने घेऊन गेला. देवा तुम्ही जा आणि सीतामाईला परत आणा. रामप्रभू सांगता, जटायू ते नंतर, अगोदर मी तुला वचन देतोय, तुला अयोध्येचं राज्य हवं असेल तर अयोध्येचं राज्य देतोय, तुला उदंड आयुष्य हवं असेल तर उदंड आयुष्य देतोय, तुला सुवर्णाची शरीर, सुवर्णाची कांती हवी असेल तर मी देतोय, बोल तुला काय हवंय ते माग. जटायूच्याही डोळ्यातून अश्रू आले, जटायूचा घसा कोरडा झाला. रामप्रभू सांगता, लक्ष्मणा माझ्या भक्ताला पाणी दे, जगातल्या सर्व तीर्थांना आवाहन कर आणि माझ्या जटायूला पाणी प्राशन कर. सर्व तीर्थ जगातले त्या ठिकाणी आले. सर्व तीर्थ टाकेत म्हणून क्षेत्र आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, इगतपुरी तालुक्यात. सर्व तीर्थ आले आणि जटायूला त्या ठिकाणी भगवंताने जलप्राशन केलं. जगातल्या सर्व तीर्थांचं जलप्राशन जटायूला केलं. जटायू स्वस्थ झाला. भगवान सांगतात, जटायू काहीतरी माग. जटायू सांगतो, देवा मला दुसरं काहीच नको, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागते देवा, माझा जीव आणि माझा भाव म्हणजे अंतःकरण उपाधी आणि बाह्य उपाधी,
करण आणि बाह्य जी शरीराची उपाधी आहे, अर्थात कोणतीही उपाधी असेल देवा, माझा जीव आणि भाव तुझ्या चरणावर असावा, यापेक्षा मला दुसरं काहीच नको. परमात्म्याने आपल्या स्वरूपामध्ये जटायूची प्राणज्योत विलीन करून घेतली आणि तिथे आपणापासे न्यावे. परमात्मा आपल्या स्वरूपामध्ये आपल्या भक्ताला विलीन करून घेतो. भीष्माचार्यांची स्थिती तीच आहे. भीष्माचार्य शरपंजेरी पडलेले असताना भगवान परमात्मा दर्शनासाठी गेले. सर्व पांडव आहे, अनेक साधुसंत आहे. भगवान सांगता, भीष्म पितामह, तुम्हाला काही मागायचं असेल तर मागा. पितामह देवाला सांगता, देवा मला दुसरं काहीच नको. आजन्म तुझी मी चिंतन केलं, तुझी सेवा केली देवा, मनाने तुझीच भक्ती केली देवा. माझी एकच इच्छा आहे, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, यही गीत गाते मैतननाथ त्यागो, हे नाथ नारायण वासुदेवा. देवा फक्त हीच इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि आपले प्राण कुडीतून भीष्माचार्यांचे बाहेर निघाले. परमात्म्याने भीष्माचार्यांचे प्राणज्योत मावली आणि आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतली. परमात्मा अंतकाळाला आपल्या भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये एकत्र करून घेतो आणि तिथे आपणापाशी न्यावे. जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण आहे. तुकोबराय सांगतात, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. स्वतः परमात्मा भक्ताला आपल्या जवळ घेतात. असा भगवान परमात्मा भक्तांच्या भक्तीच्या निस्सीम प्रेमामुळे आपल्या भक्तांच्या सर्व वासना पूर्ण करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि शेवटी अर्थात अंतकाळी भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतात, आपल्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये एकत्र करून घेतात. असा भगवान परमात्मा आहे. पडिये देहभाव परविवासना, अंती ते आपण पासी न्यावे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराय. जगद्गुरु तुकाराम महाराज या चरणाद्वारे भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे उभा राहून कशा प्रकारे सांभाळ करतात व आपल्यावर आलेले आघात निवारण करतात याचे प्रतिपादन या चरणामध्ये केलेले आहे. मग असे कुणाकुणाचे संकट आघात भगवान परमात्म्याने निवारण केले तर आपण सर्वांच्या दृष्टीने एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येईल की द्रौपदीवर आलेला जो आघात होता, जे संकट होतं ते अत्यंत मोठं होतं. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत असताना अशा वेळेला भीष्म पितामहाकडे विनंती केली की यातनं मला सोडवा. सगळ्यांकडे विनंती करत होत्या. नवे पाची पांडवांना सांगितलं की तुम्ही तरी यातनं मला सोडवा. पण अशा वेळेला कोणीही अशा संकटाच्या वेळेस धावून आलं नाही. पण अतूट विश्वास द्रौपदीचा भगवंतावर होता. अशा वेळेला भगवान परमात्म्याचा धावा द्रौपदी मातेनं करायला सुरुवात केली की हे परमात्मा, हे भगवंता, मला यापासून सोडव. अशा वेळेला परमात्मे तिथे आले आणि द्रौपदी मातेच्या मागे उभं राहून त्यांच्यावर आघात जो आलेला होता ते आघात निवारण्याचं कार्य जे केलं ते परमात्म्याने केलं. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येईल. ज्या वेळेला पाच पांडवांकडे राजर्षी यज्ञ होता आणि यज्ञ असताना युधिष्ठिर धर्मराजाने सांगितलं आपल्याकडे राजर्षी यज्ञ आहे, पण या यज्ञाचे प्रमुख पाहुणे आपणाला भगवान श्रीकृष्णांना बोलवायचं आहे, भगवंताला निमंत्रण द्यावं लागेल. युधिष्ठिर धर्मराजाने अर्जुनाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की भगवान श्रीकृष्ण आपल्या यज्ञाचे प्रमुख पाहुणे आहे आणि त्यांना निमंत्रण पत्रिका घेऊन तू जाणार आहेस. अर्जुनाने सांगितलं, दादा दुसरं कुठलंही काम मला सांगा, पण मात्र निमंत्रण पत्रिका देण्यास मला सांगू नका, कारण त्या परमात्म्याला मी कुठे शोधू. असं असताना अर्जुनाने नकार दिला, नकुलाने नकार दिला, सहदेवाने नकार दिला. मग आता उरले ते भीमाला सांगितलं की भीमा तुला तरी हे कार्य करावं लागेल, निमंत्रण पत्रिका परमात्म्याला द्यावी लागेल. अशा वेळेला भीमाने सांगितलं, दादा आत्ता जातो आणि निमंत्रण पत्रिका देऊन येतो. भीमा माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण यज्ञाची प्रमुख अतिथी भगवान श्रीकृष्ण यांनी आत्ताच्या आत्ता तुला पत्रिका द्यायची आहे. अशा वेळेला भीमाने सांगितलं, आपण निश्चिंत राहा, कशासाठी चिंता करताय, काम माझ्यावर सोपवलंय ना, मी परमात्म्याला घेऊन येणार. पण यज्ञ 14 दिवसांनी होणार होता, 13 दिवस निघून गेले होते आणि एकच दिवस शिल्लक राहिला होता, पण अद्यापही भीमाने निमंत्रण पत्रिका परमात्म्याला दिली नव्हती.
हे कळालं दादांना आणि धर्मराजाने भीमाला बोलावून घेतलं. भीमाने तुला काम दिलं होतं, तू अजूनही केलं नाही, तुला निमंत्रण पत्रिका द्यायला लावली होती. दादा चिंता कशाला करताय, आत्ता जातून देऊन येतो. अरे उद्या राजेशी यज्ञ आहे आणि तू कधी देणार पत्रिका. त्यावेळेला यज्ञाचा दिवस उजडला आणि यज्ञाला 5 मिनिट शिल्लक असताना सर्वजण चिंतेत होते. अशा वेळेला भीमाने चिंता केली नाही तर परमात्म्याचं चिंतन करायचं ठरवलं. भर चौकामध्ये भीमा उभा राहिला. गदा आपल्या भोवती गरागरा फिरवली आणि आकाश मार्गाने सोडली. ती दुप्पट वेगाने खाली येत असताना परमात्मे बघत होते. हा भीमा करतोयच तरी काय, गदा जर डोक्यात पडली तर हा मरेल, आता करावं काय. तेव्हा भीमाचं एकच होतं, हात जोडलेले होते आणि परमात्म्याचं नामस्मरण चालू होतं. असं असताना भगवान श्रीकृष्ण तिथे आले. भीमाच्या डोक्यावर हात ठेवला. गदा तिथल्या तिथे स्थिर झाली आणि भीमाला विचारला, अरे तू करतोयस तरी काय, कशासाठी हे सगळं करतोय. त्यावेळेला भीमाने सांगितलं की देवा मला माहित होतं की मी असं जर केलं नसतं तर तुम्ही धावून आले नसते, पण आमच्या घरी राजर्षी यज्ञ आहे, यज्ञाचे प्रमुख अतिथी तुम्ही आहात आणि बरं झालं देवा तुम्ही आलात. आणि मला माहित होतं मी तुम्हाला किती शोधलं असतं, कुठे शोधलं असतं तरी तुम्ही मिळाले नसते. पण मला हे नक्की माहित होतं की भक्तावर जर आघात आला, संकट आलं तर ते निवारण करण्यासाठी तुम्ही 100% याल. एवढा अतूट विश्वास परमात्म्याचा, मात्र भक्ताचा परमात्म्यावर होता. असं असताना भगवंताचं नामचिंतन जर आपण सर्वांनी केलं तर तो परमात्मा 100% आपल्या मागे पुढे उभं राहून सांभाळ करायला 100% येणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नये. नवे नवे योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हापाशी मागे पुढे. नामदेव महाराज वर्णन करतात, नामामुळे भक्ती मिळते आणि मुक्ती मिळते व भक्ती ही मिळते. भक्ती मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साही शास्त्री देतासी साक्ष. भक्ती मुक्ती सुखदायक साचार, पतित अज्ञात जीव तरेल अपार. ज्ञानोबाराय वर्णन करतात, जिथे नामचिंतन आहे, जिथे भगवान परमात्म्याची साधना आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे माझा परमात्मा 100% आपल्यावर आघात जे आलेले आहे ते निवारण करण्यासाठी येणार आहे. मग तिथे तुम्ही उच्च आहात, नीच आहात, कोणत्या जातीत आहात, कोणत्या धर्मात आहात हे बघितलं जाणार नाही. तुकोबाराय वर्णन करतात, उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. असे अनेक भक्तांवर आलेले जे संकट आहे, आघात आहे, ते निवारण करण्याचं कार्य परमात्म्याने केलेलं आहे. तुकोबाराय एका अभंगामध्ये जेवढ्या भक्तांवर आघात आले ते निवारण्याचं कार्य परमात्म्याने कसं केलं ते एका अभंगाद्वारे सुंदर सांगितलेलं आहे. संपूर्ण अभंग म्हणण्यासाठी आपल्याला वेळ नाही, पण तरी देखील 2-3 प्रमाण आपल्याला समजेल असे सांगते. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. नवे नवे नामयाची जणी, सवेवेची शेनी, धर्माघरी पाणी वाढे झाले. त्याच पद्धतीने अर्जुनाची रथी होय हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदामेचे. अनेक भक्तांवर जे आलेलं संकट आहे, ते आघात आहे, ते निवारण्याचं कार्य माझ्या परमात्म्याने केलेलं आहे. नवे नवे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण, आज 7 ते 8 महिन्यापासून आपण सर्व घरी आहोत. सर्व कीर्तन बंद आहेत, कीर्तनकार सर्व घरी बसलेले आहेत. जगाचे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. ते कशामुळे आपल्याला माहित आहे की कोरोना सारखी महामारी या जगामध्ये पसरलेली आहे. मोठ्यात मोठा, लहानात लहान आज घरी बसलेला आहे. याचं कारणच कोरोना विषाणू आहे. पण या कोरोना विषाणूने आपल्याला नक्कीच चांगला विचार या ठिकाणी करायला वेळ दिलेला आहे. कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे समजून आता तरी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता सध्या तर कोरोना विषाणूने तर आपल्याला जाणीव करून दिली की रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर आपल्यातले आपले सुद्धा आपल्या जवळ येत नाही. परिवारातले कितीही आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असू द्या, कितीही जवळचे नातेवाईक असू द्या, त्यांना जर कळलं की आपण पॉझिटिव्ह आहोत तर ते आपल्या जवळ येऊ शकत नाही. म्हणजे पण मला एक सांगायचं आहे आता या वेळेला की माझा परमात्मा, आपण जर दवाखान्यातनं आलो
तर जगातली सर्व नातेवाईक जे आहेत आपले ते विचारतील दवाखान्यातनं आलाय, तुझे रिपोर्ट काय आहे, कोरोना पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत. समजा आपण जर म्हटलं पॉझिटिव्ह तर आपल्या कुणीच जवळ येणार नाही. पण परमात्म्याच्या मंदिराच्या समोर जर उभं राहिलो आणि हात जोडले, दवाखान्यातनं आलोय, तर माझा परमात्मा विचारणार नाही की तू कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. कारण पॉझिटिव्ह व्यक्ती जरी त्याच्या समोर गेला तरी कोरोना सारखा आघात निवरण्याची क्षमता त्याच्यात आहे. म्हणजे मला सांगायचं एक आहे की ते कोण कोणाचं आहे, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझी माझी म्हणून कोण कोणाचं आहे. आईने मुलावर इतकं प्रेम करावं, पण ती आई सुद्धा मुलाच्या जवळ जात नाही. का जात नाही? कारण कोरोना विषाणू त्याच्याकडे आहेत म्हणून ती जात नाही. म्हणून मला सांगायचं एक आहे की किती मोठा आघात झाला, संकट आला, कोरोना सारखा जरी विषाणू आपल्याकडे असेल तरी त्या परमात्म्याकडे श्रद्धेने जा, चिंतन करा, नामस्मरण करा. कारण नातं जर जोडायचं असेल तर त्याच्याशी जोडा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. जगातले सर्व नाते स्वार्थी असतील, पण माझा परमात्मा जो आहे तो निस्वार्थी आहे. म्हणून निस्वार्थपणाने त्या परमात्म्याचं सुंदर चिंतन करा. 100% या सगळ्या संकटातनं सोडवणारा तोच आहे आणि त्याच्यातच क्षमता आहे की या जगाचे व्यवहार चालू करण्याचे. नाहीतर सगळे व्यवहार कितीही मोठा ज्ञानी असू द्या, कितीही मोठा श्रीमंत असू द्या, तरी तो काहीच करू शकत नाही. आणि माझा परमात्मा आहे आणि तो आपल्याला सोडवणार आहे. फक्त श्रद्धेने मनापासून त्या भगवंताची याचना करा, अर्चना करा, चिंतन करा. आपला सांभाळ करणारा एकमेव तो परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. रामकृष्ण हरी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देवगुरु, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. योग सेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास यामनी, पाहावे पुराणी विचारुनी. पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि. मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी. आता जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याचा भक्ताविषयीचा असणारा जो प्रेमभाव आहे तो प्रेमभाव सुंदर पद्धतीनं सांगितलेला आहे. भक्त आणि देव यांचं जे नातं असते ते खरं नातं आहे. बाकीच्या नात्यामध्ये जो विसंवाद आहे तो भक्त आणि देव या नात्यामध्ये तो विसंवाद नाही. आणि भक्त जर देवावर प्रेम करत असेल तर देव सुद्धा त्या भक्तावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. कारण की देवाचा नियम आहे. थोडं विनोदाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर त्याचा धारवारी काटा आहे की ए यथामाम प्रपंदन्ते तांस्तस्थैव वजाहम्यम. मला जो जसा भजतो तसाच मी त्याला भजतो. मी एक गोष्ट तर नेहमी बोलतो की आपण जर देवाचं नामस्मरण करत असू तर याचा अर्थ असा आहे की त्यानं आपली आठवण केलेली आहे म्हणून आपण त्याची आठवण करत आहे. आणि म्हणून हा संबंध खूप महत्त्वाचा संबंध आहे आणि हा संबंध प्रेमाचा संबंध आहे. आणि आपल्या सगळ्यांना प्रमाण पाठ असतील हा जो संबंध आहे हा संबंध सगळ्यात महत्त्वाचा असून सगळ्यात आवडता देवाचा संबंध जर कोणता असेल तर तो प्रेमाचा संबंध आहे. तुकोबारायांचंच प्रमाण आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला त्याचाच दुष्काळ आहे. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची त्याला कमतरता नाही. त्याला ज्ञान आवडत नाही, त्याला वैराग्यही तितकंसं आवडत नाही. त्याला आवडते फक्त प्रेम.
ज्ञानासोबत प्रेम असेल तर ज्ञानाची किंमत, वैराग्यासोबत प्रेम असेल तर वैराग्याची किंमत, कर्मासोबत प्रेम असेल तर त्या कर्माची किंमत, योगासोबत प्रेम असेल तर त्या योगाची किंमत. आणि म्हणून काही भाव आहेत. एक वात्सल्य भाव आहे, एक कांत भाव आहे आणि एक दीन भाव आहे. या सगळ्या भावामध्ये देव आणि भक्ताच्या संदर्भामध्ये असणारा जो भाव आहे तो भाव अतिशय गोड असा भाव आहे आणि त्या प्रेमामुळं हा परमात्मा काहीही करायला तयार होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये या परमात्म्याचा प्रेमभाव सांगितलेला आहे. माझ्याकडे माझ्या विठोबा या ग्रुपनं हे एक वेगळाच उपक्रम केलेला आहे. एकाच अभंगाच्या संदर्भामध्ये 5 चरण वेगवेगळ्या मंडळींना दिलेली आहे. माझ्याकडे 4थं चरण आलेलं आहे. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. परमात्मा प्रेम करतो भक्तावर. मग ते प्रेम करत असताना त्याचं ते प्रेम कसं आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. तो भक्ताचा योगक्षेम वाहतो. आणि योग म्हणजे एखाद्या वस्तूची प्राप्ती करून देणं आणि क्षेम म्हणजे त्या वस्तूनं प्राप्ती करून दिल्यानंतर ती सांभाळणं. वेळ माझ्याकडं फार कमी आहे. मी जास्त विस्तारानं बोलू शकणार नाही आणि जास्त तुम्हाला उदाहरणही देणार नाही. 2-3 मोजकी उदाहरणं देऊन माझा विषय संपवणार आहे. साधी गोष्ट जर विचार केला, देवाचा आणि भक्ताचा संबंध बघा. भक्त म्हणतो की या शरीराचा योग सुद्धा आम्हाला कोणी दिला तर देवानीच दिला. जेने हा जीव दिला दान, देवे दिला देह. हा देह त्यानंच दिलेला आहे. आणि मग आता या देहाचा सांभाळही कोण करेल? याचा सांभाळ सुद्धा तोच करेल. तुका म्हणे घालू तयाभरी वाहार, वाहू हा संसार देवापायी. किंवा कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. देव भगवंत पांडुरंग परमात्मा भक्ताचं लौकिक सांभाळही करतो आणि पारमार्थिक सांभाळही करतो. म्हणून खऱ्या भक्ताची भावना असते की मी काहीच माझ्याकडं भार घेत नाही, तुला जे करायचं असेल ते तू कर. नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला काहीच संबंध नाही, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. बाबा मला या संदर्भात काही समजणार नाही, कारण मी कसा आहे, शरण आलो नेणतेपणे. सगळ्यात महत्वाचं सूत्र लक्षात घ्या. परमार्थामध्ये नेणतेपणा फार महत्वाचा आहे. जाणतेपणानं देव लवकर सापडल्या जात नाही, नेणतेपणानं देव लवकर सापडल्या जातो. म्हणून कदाचित तुकाराम महाराजांनी मागणी केली असेल की जाणोनी नेणते करी माझी मन. माझं मन जाणून नेणत कर. आणि कोणाकोणाचा योगक्षेम भगवंतानी पार पाडला आपल्याकडे यादीच्या यादी, लांब यादी आहे. पांडवाचं नाव त्याच्यामध्ये प्रथम आहे. द्रौपदीचं उदाहरण आपल्याकडे आहे. सगळ्या पांडवांचं उदाहरण आपल्याकडे आहे. सगळ्या संत महात्म्यांचं उदाहरण आपल्याकडे आहे. सगळ्या संतांचा योगक्षेम देवाने पार पाडला. कारण की देवाचं हे स्वतःची प्रतिज्ञा आहे. देवानं सांगितलेलं आहे, अनन्य चिंतयंती माम ये जना पर्योपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. मी त्याचा योगक्षेम चालवतो. कोणाचा? जे अनन्य होऊन माझं चिंतन करतात. इथेच एक शंका येते, मग सगळ्याच भक्ताचा योगक्षेम देव सांभाळतो का? नाही. भगवंतानी स्वतःच सांगितलेलं आहे, जे सर्व भावे मज भजती. जे सर्व भावानी मलाच शरण येतात त्यांचाच योगक्षेम मी पार पाडतो. प्रसिद्ध शिवोई ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला माहीत आहे, जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला अनन्य शरण येतो, मग अनन्य या शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी सांगितला, अन्याश्रयानाम त्याग. अन्य आश्रयाचा जो त्याग करतो त्याला म्हणतात अनन्य. आणि जसं बाळ आपल्या आईसोबत अनन्य असते तसा भक्त सुद्धा देवासोबत अनन्य असतो. आणि अशा अनन्यतेनं जो देवाला शरण जातो, मग देवाचा त्याच्याविषयीचा प्रेम कसा आहे? देव सांगतो, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी,
वाट दावी करी धरून या. कोणाला त्यानं वाट दावली याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सूरदास महाराज आंधळे वनामध्ये फसलेले होते, आपल्याला कथा माहीत आहे. आणि एक मुलगा आला आणि मुलगा जशी सूरदास महाराज दरीमध्ये कोसळणार त्या मुलाने हात दिला आणि हात देऊन रस्त्यावर आणलं आणि सोडून दिलं. समोरची कथा मला सांगायची नाही, माझा मुद्दा होता वाट दावी करी धरून या, असा या चरणाचा एक थोडक्यात अर्थ आहे. माझ्याकडे 7-8 मिनिटाचा वेळ दिलेला होता. या सुंदर अशा उपक्रमाला माझ्या शुभकामना देतो, शुभेच्छा देतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आदरणीय श्री व्यक्तिपरायण श्री किशोरजी महाराज भुजाडे यांच्या माझा विठोबा या ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन ऑडिओ स्वरूपामध्ये जे वार्षिक कीर्तन परंपरा श्री महाराजांनी अवलंबन केले, त्या परंपरेतील एका चरणावर 5 ते 7 मिनिटे एका वक्त्याने आपली वेळ द्यावी अशी एक विचार परंपरा एकाच अभंगावर श्री महाराजांनी मांडली. आणि त्या माध्यमातून आजच्या माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव या अभंगाच्या शेवटच्या चरणावर श्री महाराजांच्याच आज्ञेतून माध्यमातून मला आपल्या सगळ्यांसमोर या ऑडिओ स्वरूपातून माझा भाव मांडण्याची संधी प्राप्त होते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारोणी. या अभंगाचा सारांश आपण सगळेजण प्रत्येक वक्त्याच्या मुखात तो चरणाचरणाने श्रवण करवित आलेलेच आहात. तरी या अभंगाची सुरुवात जगद्गुरु तुकोबराने प्रतिपादित केले. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, कैचा प्रेमभाव, आपणची देव होय माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची गुरु होय माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव. देव रूपाने तो प्रेमत्वाने भावना प्रगट करतो आणि गुरु रूपाने भाव रूपाने प्रगट करतो. देवावरचं प्रेम दृढ करण्याकरता श्री गुरुवरचा भाव आणि तोच भाव पुढे प्रेमामध्ये परिवर्तित करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो माझा परमात्मा करतो, माझा विठोबा करतो. काय करतो माझा विठोबा? तर माझा विठोबा त्याच्या पुढे एक विशेष पद्धतीने आपला काय करतो, पडिये देवभाव पूर्वावी वासना अंती ते आपणा पाशी नावे. आम्ही जे जे अपेक्षा करतो त्या सगळ्या सत्व स्वरूपातल्या वासना भगवान परमात्मा आमच्या पूर्ण करतो आणि अंती त्याच्या स्वरूपापर्यंत आमच्या सर्वांचा प्रवास करून देतो. स्वरूपापर्यंत प्रवास हा उत्तर कालापर्यंत आहे. देहपातानंतर अंती ते आपणापाशी न्यावे. पण देहपूर्व कालामधली परिस्थिती काय, देहस्थिती असतानाच्या काळातली परिस्थिती काय, तर त्याची भावना तुकोबरात येतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मागे उभा राहे सांभाळीत, पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. जे जे आघात भक्तावर येतात ते सगळे निवारण करण्याकरता भगवान परमात्मा भक्ताच्या मागे आणि पुढे उभे राहतात. का हो, मागे पुढे उभा राहणार तो भगवान परमात्मा भक्ताच्या बाबतीत अजून काय करतो, योगक्षम त्यांचे जाणे जळ भारी, वाट दावी करी धरून या. त्यांचं योगक्षम जाणतो आणि त्यांना वाट करी धरून धावतो. ही 4 चरणाची भावना आपण सगळ्यांनी पाहिली. पहिल्या चरणाची भावना मी आपल्या पुढे बोललो की प्रेम हे देवत्वाच्या रूपातून आणि गुरु हे भावत्वाच्या रूपातून. मग शेवटच्या चरणाची भाषा काय, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोनी. तुकोबाराय काय पुराणाला विचारून पाहायचं आम्ही? माझा विठोबा देव आहे, माझा विठोबा गुरु रूपात आहे. गुरु रूपात देव रूपात भक्ताच्या अपेक्षा माझा विठोबा करतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारोनी. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाच्या रूपामध्ये निवृत्तीनाथ देव आहे आणि माऊलींचे गुरु रूपामध्ये निवृत्तीनाथ गुरु आहेत. ज्याला विश्वास नसेल त्याने पहावे पुराणे विचारोने. अजून पडिये देहभाव पूर्वावी वासना अंती ते आपणा पाशी नावे. अंती आपणा पाशी नावे. अजामिळांत मरणासे आला तोवरे स्मरला नाही तुझ. प्राण जाती वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. जर विश्वास नसेल तर अंती ते आपणा पाशी न्यावे. याच्यावर जर विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. त्यांनी काय करावं, पहावे पुराणे विचारोने. देवो भा मागे पुढे उगवे कोडे संकट. द्रौपदीच्या रूपात मागे आणि श्री अर्जुनाच्या रूपात पुढे, आलिया आघात निवाराया.
जरा गुढार्थतेने जर विचार केला, शब्दाचं चयन आणि शब्दाचं नियोजन रहस्यात्मकतेने जर विवेकवल्लीच्या पुष्पावर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, अज्ञानी जो आहे त्या अज्ञानाच्या मागे उभा राहून त्याच्यावर विकाराचं जे संकट येणार आहे ते निवारायचं काम गुरु करतात. ज्ञानी जो आहे त्याच्या पुढे उभे राहून अहंकाराच्या ज्या लाटा येणार आहे त्या निवारायचं काम करतात. आलिया आघाता निवाराया, अज्ञानाच्या मागे उभं राहायचंय कारण विकार समाप्त करायचे, ज्ञानाच्या पुढे उभे राहायचंय कारण अहंकारादी समाप्त करायचे. याच्यावरही कोणाचा विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारोनी, योगक्षम त्यांचे जाणे जडभारी. कोणाचे? ध्रुवाचे, सुदामाचे, शबरीचे, प्रल्हादाचे योगक्षम जाणे आणि पुढे वाट दावी करी धरून या. मग कोणती वाट करी धरतात? वेदवाट, संतवाट आणि भगवंत वाट. भगवंताने एक वाट सांगितले, त्या वाटेने आपण गेलं पाहिजे. कोणती वाट आहे भगवंताची? तर भगवंताची एक प्रसिद्ध वाट आपल्याला सगळ्यांना माहितीये. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरी, वाट करी धरून या. वाट धावताय, संतांनी एक वाट धावले. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने, ऐसे गरजते पुराणे. संतांनी एक वाट धावली. संतांची वाट काय करते? मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. आधी दयानिधी संत मार्ग धावून गेले, तेनेचे पंथे चालू जाता. आणि एक वाट वेदाची. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, वेद मार्गे मुनी गेले. या तीन प्रकारच्या वाटा कोणाला खोट्या वाटत असतील, याच्यावर कोणाचा विश्वास नसेल, नाही विश्वास ज्या मनी, त्याने काय करावं? पहावे पुराणे विचारोनी. तुकोबाराय सांगतात या 4 चरणामध्ये जी मी भाषा प्रतिपादित केली, याच्यावर कोणाचा विश्वास नसेल ना, त्यांनी पुराणामध्ये विचारून पहा, सगळे पुरावे सापडतील. परमार्थ करा का प्रपंच करा, विश्वास महत्वाचा आहे. विश्वासा वाचून नाही दुजयाचे शून्य, विश्वास तो देव म्हणून धरेला भाव. काय होतो? माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. शेवटच्या चरणात नाही विश्वास ज्या मनी, या दोन्हींचं समर्पण करणारा प्रमाण. विश्वास तो देव म्हणून धरियला भाव, भाव धरियला म्हणून विश्वास देव आहे. तो भाव महत्वाचा आहे. ज्याच्याकडे विश्वास आहे ना तो श्रेष्ठ आहे. विश्वासाची धन्य जाती, तेथे वस्ती देवाची. विश्वास असेल तर फायदा. काय करतो विश्वास आहे? विश्वासी तो करे स्वामी वरे सत्ता, सकड भोगिता भोग त्याचे अनंत प्रमाणे. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये विश्वास महत्वाचा आहे. एक गोड कथा आहे, दृष्टांत आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल नसेल. काय घडलं? एक विमानाचा वैमानिक होता. त्या वैमानिकाचा एक सुंदर 8-10 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाने आपल्या वडिलांकडे सुट्टीच्या दिवसामध्ये इच्छा केली की बाबा मला विमानामध्ये तुमच्या सोबत प्रवास करायचा आहे. वडिलांनी बालहट्ट पुरवावा म्हणून त्या बालकाला सोबत घेतलं. सोबत घेतलेला बालक विमानामध्ये 150-200 प्रवासी बसलेले आणि सगळे प्रवासी विमानामध्ये प्रवास करत असताना ते विमान समुद्र सपाटीपासून उंचावर आलं. अचानक होका यंत्राची दिशा चुकली. आता विमान क्रॅश होईल, आता विमानाचा अपघात होईल आणि विमानातले सगळे लोक मरतील हे वैमानिकाच्या लक्षात आलं. त्याने पटकन त्या हवाई सुंदरीच्या कर्वे मागे सूचना दिली की विमान धोक्यात आहे, आता ते क्रॅश होणार आहे, होका यंत्राची दिशा चुकली, आपल्याला आता मृत्यूला आलिंगन द्यावं लागेल. तेव्हा ज्याला कोणाला आपला बचाव करायचा असेल त्याने आपल्या इष्ट देवतेचं चिंतन करा आणि इष्ट देवतेचं चिंतन करून आपण सगळ्या जणांनी मृत्यूच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करा. प्रत्येक जण देवाचं चिंतन करायला लागला. अशा वेळी प्रत्येकाला देव आठवतो. प्रत्येक जण देवाचं चिंतन करायला लागले. पण तो वैमानिकाचा पोरगा विमानातून इकडे तिकडे हिंदळत होता, फिरत होता, मस्त मौज करत होता, मजा करत होता, त्या विमान प्रवासाचा आनंद घेत होता. 70-75 वर्षाच्या एका आजोबाने त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून घालून हात फिरवला, त्याचा 2 गोड पाप्या घेतल्या आणि म्हटलं बाळा तुझ्यासारखाच माझा नातू आहे, पण मला आता भविष्यात तो पाहायला भेटणार नाही कारण या विमानाचा अपघात झाला, म्हणजे मी मरणार आहे आणि मी मेल्यानंतर मला माझा नातू पाहायला भेटणार नाही, तेव्हा तुझ्यातच माझा नातू पाहतो. बाळा तुला मरण्याची भीती वाटत नाही का रे? त्याने विचारलं मरण्याची भीती म्हणजे? अरे बाळा हे विमानाचे होका यंत्राचे दिशा चुकले, हे विमान आता क्रॅश होणार आहे, सगळे मरणार आहे. तो म्हटला काळजी करू नका, या विमानाचा अपघात होणार नाही. अशा वेळी लहान पोरं खरं बोलतात असं शहाण्या लोकांना वाटतं. हो बाळा तुला असं का वाटतं या विमानाचा ऍक्सिडेंट होणार नाही? त्या बालकाने म्हटलं या विमानाचा ऍक्सिडेंट होणं शक्यच नाही. का शक्य नाही? त्याने म्हटलं त्याचं कारण आहे कारण ह्या विमानात मी बसलोय ना म्हणून याचा ऍक्सिडेंट शक्य नाही. म्हणजे बाळा तू बसलाय म्हणजे काय? त्याने म्हटलं या विमानात मी बसलोय म्हणून याचा ऍक्सिडेंट शक्य नाही. अरे पण तू असं का म्हणतोय? त्याने म्हटलं हो आजोबा
ह्या विमान जे चालवतायत ना ते माझे वडील आहे आणि विमानात मी बसलेलो आहे आणि मी मरावा इतकं चुकीचं विमान श्वासोश्वास असेपर्यंत माझे वडील चालवू शकत नाही. त्याच 8 वर्षाच्या पोराला जसा जोपर्यंत मी विमानात बसलोय तोपर्यंत माझे वडील मी मरावा इतकं चुकीचं विमान चालवणार नाही हा दृढ विश्वास आहे. तसं संसाराच्या विमानात विकारांच्या संगतीमध्ये, ऐका, संसाराच्या विमानात विकारांच्या संगतीमध्ये मी मृत्यूला आलिंगन द्यावं, माझं पतन व्हावं इतकं चुकीचं विमान आकारण करुणावाले भगवान परमात्मा चालवणार नाही, कारण मी त्याचा वंशज आहे. ममय वंश जीवलोके हा भक्ताचा दृढ विश्वासच त्याला तारून नेतो. आणि म्हणूनच ज्याला त्या देवावर, आणि मी आतापर्यंत 4 चरणात जे सांगितलं तुकोबराय म्हणतात याच्यावर विश्वास नसेल त्याने काही करू नका, फक्त एक करा. काय करा? पहावे पुराणे विचारोने. त्याने पुराणांना विचारा, त्याला उत्तर सापडेल. काय सापडेल? विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंग मग खरा विश्वास तो. त्या देवावर जर विश्वास ठेवला तर तो देव तारून नेतो. भाविक विश्वासी पार उतारिले त्यासी हा तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाडी. माझा देव गुरु होतो, देव होतो. याच्यावर जर कोणाला विश्वास नसेल तर त्याचं काय होईल? त्याला पार उतरता येणार नाही. म्हणून नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी. या चरणाला संगती जोडायचा प्रयत्न केला, सिद्धांत देण्याचं माझं धाडस नाही. पुन्हा सगळ्यांच्या चरणी रसिक भावुक चतुर सजग श्रोत्याच्या चरणी 2 स्तुती नमस्तक लावितो आणि थांबतो. धन्यवाद. अस्तु. रामकृष्ण हरी.